तर थेट जाऊयात आपले प्रतिनिधी अविनाश कानडजे यांच्याकडे। अविनाश, थेट छत्रपती संभाजीनगरमधून एका शेतातून आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। अविनाश, आधीच रब्बी पिकामुळे मराठवाड्यात प्रचंड नुकसान झालेलं होतं आणि आता आपण पुन्हा बघतोय अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान शेतीचं झालंय। काय परिस्थिती आहे नेमकी? प्रियंका, जसं तू म्हटली त्याच पद्धतीने हे नुकसान संपूर्ण जिल्ह्यात झालेलं आहे। मी छत्रपती संभाजीनगर तालुक्यामधील पळशी परिसरात आहे आणि माझ्या मागे जे पीक दिसतंय ते शेत नसून शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झालेलं हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर कालपर्यंत या अशा पद्धतीने हे पीक उभं होतं आणि शेतकऱ्याचा संसार या पिकावर होता। मात्र अक्षरशः गारांचा पाऊस झाला, पावसाचं एवढं रौद्ररूप होतं की या गारीमुळं अख्खं पीक हे जमीनदोस्त आपल्याला झालेलं या ठिकाणी दिसून येतंय। संपूर्ण पीक जमिनीवर झोपलंय। माझ्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्या व्यथा त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल काका, हे कालपर्यंत हे पीक अत्यंत सोन्यासारखं डोलत होतं, आज ही परिस्थिती? 2 दिवसामध्ये गारपीट झाली, सोसाट्याचा वारा झाला। उभा असलेलं पीक 4 दिवसापासून गहू काढण्याकरता मशीन बघतोयस, मशीन भेटना, वातावरण बदललंयस, न भेटता आणि शेवटी आज ह्या पिकाची ही परिस्थिती झाली आहे। काय करावं हेच काही समजणार नाही आता। काय सांगाल, किती मोठं हे नुकसान आहे, काय परिस्थिती ओढावली आहे? 2 दिवसापासून गाराचा पाऊस पडला आणि त्यामुळं पूर्ण पीक गव्हाचं झोपलेलं आहे। त्यामध्ये बाजरी असन, मक्का असन, कांदा असन, पूर्ण पीक आपल्याला हे दिसतं झोपलेलं आहे। या गव्हामध्ये 2 दिवसांना पाणी गेल्यामुळं हे गहू खायला पण चालत नाही आणि रब्बीचं पीक हे शेतकऱ्याला मोठा आधार असतं, ते गेलं। खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी झाली, पीक गेलं होतं। आता पुढचा येणारा खरीप हंगाम कसा करायचा, शेतकऱ्यांपुढं फार मोठी अशी हे झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना सरकारनं पंचनामे करून त्वरित मुआवजा द्यावा अशी आमची मागणी आहे। खरं तर आता ऍडमिशन घ्यायचे, मुलांचे शाळेचे पैसे भरायचे आणि त्यातच आता निसर्गाने कालपर्यंत परवापर्यंत शेतकरी हा आपल्या शेतात येऊन एक स्वप्न पाहत होता की आता माझ्या शेतात चांगलं डौलदार पीक डोलतंय आणि त्यातून मला चांगला 2 पैसे मिळणार आहे। मी माझ्या मुलाला चांगले कपडे घेईल, चांगल्या शाळेत घालल आणि चांगला त्याच्या भविष्यासाठी चांगल्या योजना आखेल असं शेतकरी स्वप्न पाहत होता। पण आता हे पाठीमागे तुम्ही बघताय गव्हाचं शेत सगळं कोलमडून पडलेलं आहे। हे गव्हाचं पीक कोलमडून पडलेलं नसून शेतकऱ्यांचे स्वप्न कोलमडून पडलेले आहे की त्याच्या कुटुंबाचा आधार गेलेला आहे। या घटनेतून, या अशा अतिवृष्टीतून शेतकरी नैराश्यामध्ये जातो आणि पर्यायाने तो आत्महत्येकडे वळतो। त्याच्यामुळे मी शेतकऱ्यांना, शासनाला विनंती करेल की आपण त्वरित या शेतकऱ्यांच्या झालेल्या खर्च, आम्हाला जास्त अपेक्षा नाही शेतकरी मंडळींना शासनाकडून, पण झालेल्या खर्चाचे नुकसानीचे तुम्ही ताबडतोब पंचनामे करा आणि आम्हाला त्याचा योग्य मोबदला द्या। प्रियंका, अतिशय तीव्र या भावना आहेत, सगळ्या हे शेतकरी आहे कशा पद्धतीने निराश होऊन उभे आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरचा तो दुःख आपल्याला या ठिकाणी दिसून येतंय। तो जो निसर्गाने सगळा हा खेळ केला आहे याचा स्ट्रेस त्यांच्या चेहऱ्यावर आहे। काय किती खर्च याच्यासाठी लागला होता? हा गावाला 15 ते 20 हजार खर्च आणि कांदा 2 एकर आहे, त्याला पण 1 लाख रुपये खर्च। असं मक्का पण डुकरांना पूर्ण खाल्लेली, असं 2-2.5-3 लाख रुपये खर्च झालेला आहे आमचा आणि आता याची भरपाई भेटायला पाहिजे आम्हाला पूर्ण याची, हीच आमची मागणी सरकारला। चिंताग्रस्त खरं तर हा शेतकरी आहे, त्यांच्या भावना अतिशय तीव्र आहे। ही जी गव्हाची उंबी आहे, मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की ही जरी चांगली दिसत असली ना प्रियंका, तर याचं असं आहे की हा गहू ज्यावेळेस आता बाजारात विकायला जाईल त्यावेळेस याचा पूर्ण कलर गेलेला असेल, म्हणजे हा गहू पिवळा नसून पांढरा असेल आणि याला भाव तितका मिळणार नाही। त्यामुळे कधीतरी आता 1 ते 2 दिवसात हा गहू शेतकऱ्यांच्या घरापर्यंत जाणार होता, त्यांच्या ताटात तो जाणार होता आणि त्यातच गारांचा पाऊस आला आणि शेतकऱ्यांचे सर्व स्वप्न चक्काचूर झाले। त्यामुळे तीव्र भावना शेतकऱ्यांच्या आहे आणि या शेतकऱ्यांच्या भावना समजून आता सरकारने लवकरात लवकर पावलं उचलणं गरजेचं आहे। प्रियंका, निश्चितच अविनाश, अतिशय व्यवस्थित आणि सविस्तर पद्धतीने तुम्ही सगळी परिस्थिती दर्शकांपर्यंत पोहोचवलेली आहे। काय पद्धतीची परिस्थिती या छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली आहे? मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडतोय आणि त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। लातूर शहरामध्ये देखील आज पहाटे पुन्हा एकदा गारपीट झाली आणि अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। 2 दिवसापूर्वीच गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातील गहू, ज्वारी आणि हरभरा पिकांसह फळबागांचं मोठं नुकसान झालं होतं। तर आज पहाटे काही ठिकाणी गारपिटीसह झालेल्या पावसामुळे पिकांवर आणखी परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येते। दरम्यान पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे।